पुण्यामधील कोंढवामध्ये अत्याचार प्रकरणानंतर मनसे आक्रमक, काळे झेंडे घेऊन मनसैनिकांकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा ताफा अडवण्याचा इशारा, तर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. विधानभवन परिसरामध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून कार्यकर्ते आक्रमक, एसबीआयच्या गेटवर चढून कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. ब्रँड हा शब्द बाजारपेठेमध्ये उत्पादनाला वापरला जातो. ठाकरे ब्रँड या शब्दावर नीलम गोरेंची खोचक टीका. नीलम गोरे, तुझे कारनामे सगळे माहिती आहेत होय, मराठीचा ठेका आम्ही घेतलाय. नीलम गोरेंच्या ठाकरे ब्रँडवरच्या टीकेला किशोरी पेडणेकर यांचं प्रत्युत्तर. संधी साधूपणा कसा असतो तो नीलम गोरेंकडनं कळतो. ठाकरे ब्रँडवरून केलेल्या टीकेवर अजय चौधरींचा नीलम गोरेंवर पलटवार. गोरेंचा अनेक पक्ष बदलून आलेला प्रवास आम्ही पाहिलाय. चौधरींची गोरेंवर खोचक टीका. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं तेव्हाच ब्रँडचा बँड वाजला. ठाकरेंचा ब्रँड नाही बँड झालाय. भाजपचे आमदार परिणय फुकेंची ठाकरे ब्रँडवरून टीका. मुंबईमध्ये वरळी डोममध्ये उद्या ठाकरे बंधू विजय मेळाव्याच्या निमित्तानं एकाच मंचावर येणार. वरळी डोम परिसरामध्ये ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी, बॅनरवर बाळासाहेब दोन्ही बंधूंना आशीर्वाद देत असल्याचा फोटो. उद्या होणाऱ्या विजयी मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जाणार नाहीत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना मेळाव्याचं निमंत्रण नाही, सूत्रांची माहिती. तर मनसेनं सपकाळांना संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती. महाराष्ट्रामध्ये आवाज मराठीचाच, मातोश्री परिसरामध्ये बॅनरबाजी, बॅनरवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे तसंच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो. दादरमध्ये शिवसेना भवन परिसरात मेळाव्यासाठी निमंत्रण देणारे बॅनर. 5 जुलै ठरलं, ठाकरे येत आहेत, तुम्ही नक्की या, अशा बॅनरवरचा आशय. कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा असा देखील आशय. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे झाले नाहीत, तुमचे कसे होणार? राजकारण जिवंत ठेवण्यासाठी राज ठाकरेंना त्यांनी हाक मारली. रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरे कोणाचाही भाऊ होऊ शकत नाही, रामदास कदम यांचं विधान. शिवसेनेमधल्या जुन्या सहकाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठलाय. मिंदे गटाच्या लोकांना ठाकरे बंधू एकत्र आलेले नकोत, संजय राऊतांचा रामदास कदम यांच्यावर निशाणा. व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल. व्यापारी संघटनेच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांचा इशारा. मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटनेनं काल मोर्चा काढला होता. रझा अकादमीच्या विरोधामध्ये मोर्चा काढणारा मनसे हा एकमेव पक्ष होता, तेव्हा भाजपवाले कुठे शेपट्या घालून होते? नितेश राणेंच्या टीकेला संदीप देशपांडे यांचं उत्तर. काठ्या चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवारी कशा चालवायच्या हे शिकवू नये, संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्याला मारहाण करणं प्रकरण हे अत्यंत घृणास्पद. काही राक्षस राजकीय फायदा आणि लक्ष वेधण्यासाठी मोकाट फिरतात. कायदा सुव्यवस्था आहे कुठे? अभिनेता रणवीर शौरीचा ट्विट करत सवाल. उद्याच्या विजय मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंचा टीझर. वरळी डोममध्ये उद्या ठाकरे बंधूंचा विजय मेळावा होणार. अंबरनाथमध्ये मनसेकडनं विजयी मेळाव्याचे बॅनर. बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचा फोटो. मराठी भाषेसाठी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन. कांदिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो असलेला बॅनर. दोन्ही ठाकरे बंधू उद्या अनेक वर्षांनी एकाच मंचावर येणार. शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. उद्याच्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याची जय्यत तयारी. आज रात्री 8 वाजता नांदगावकर आणि परब तयारीचा आढावा घेणार. हिंदी वगळून पहिली दुसरीसाठी आजपासून सुधारित वेळापत्रक. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडनं आदेश जारी. सुधारित वेळापत्रकात पहिली आणि दुसरीसाठी यावर्षीपासून बंधनकारक असेल. महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला. सर्वाधिक आमदार असल्यामुळे भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार. शिवसेनेच्या वाट्याला 29% आणि राष्ट्रवादीला 23% महामंडळं मिळणार. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब. एक नॅरेटिव्ह तयार व्हायच्या आधीच सरकारच्या बाजूने नॅरेटिव्ह तयार करा. भाजप आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचा कानमंत्र, सूत्रांची माहिती. टेंडरच्या मागे लागू नका, फडणवीसांचा सल्ला, सूत्रांची माहिती. पक्षामध्ये याला त्याला घेऊ नका अशी भूमिका नको. नाशिकमधील पक्षप्रवेशाच्या वादावर फडणवीसांचा सल्ला. तर दाऊदला सुद्धा पक्षामध्ये घेण्यासाठी चर्चा सुरू असेल, राऊतांचा टोला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्येच लढायच्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदारांच्या स्नेहभोजनामध्ये भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती.
शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत निवडणूक होणार. शिवसेना मुख्य नेतेपदासाठी शिंदेंना सुद्धा निवडणुकीला सामोरं जावं लागणार. सूत्रांची माहिती. 2003 नंतर पहिल्यांदाच पक्षांतर्गत निवडणूक होणार. सूत्रांची माहिती. दिशाहीन जुहूचा निब्बर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेचं ट्विट. नाव न घेता अखिल चित्रेंची नितेश राणे यांच्यावर टीका. मुंबईमधील गिरणी कामगार राज ठाकरे यांच्या भेटीला दाखल. 9 जुलैला गिरणी कामगारांचा मोर्चा. राज ठाकरे यांना मोर्चामध्ये सहभागी होण्याची विनंती करणार. मराठी महाराष्ट्राच्या विरोधात बोलणारा महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही आणि महाराष्ट्रद्रोह्यांना हाकला. मीरा भाईंदरमधील घटनेवरून मनसेच्या गजानन काळे यांची ट्विट करत मागणी. धुळे जिल्ह्यामधील 372 ग्रामपंचायतींच्या सरपंचांचं आरक्षण जाहीर. आरक्षण सोडतीमुळे जिल्ह्यातील राजकारण तापलं. इच्छुकांकडून निवडणुकीच्या मोर्चा बांधणीला सुरुवात. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणामध्ये राहुल गांधींच्या वकिलांकडे पुस्तकाची मागणी करणारा अर्ज फेटाळला. राहुल गांधींनी भाषणामध्ये होता पुस्तकाचा उल्लेख. पुस्तकाची मागणी सात्यकी सावरकर यांनी केली होती. खासदार धैर्यशील माने बेळगाव सीमा प्रश्नी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी. महाराष्ट्र सरकारकडून मानेंच्या नियुक्तीबाबत प्रसिद्धीपत्रक जारी. बेळगाव सीमा प्रश्नी तज्ञ समितीमध्ये 7 जणांचा समावेश. बाबा सिद्दीकी यांच्या नावावरील मोबाईलचा तपशील मिळवण्याचा प्रयत्न. वांद्रे पोलिसांकडून एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे नेते विठ्ठलाला साकडं घालणार. महामार्ग रद्द करण्यासाठी सरकारला सुबुद्धी दे असं साकडं घालणार. काँग्रेस नेते सतेज पाटील, राजू शेट्टी पंढरपूरला रवाना. जालन्यामध्ये मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या पित्याला मारहाण. जालना शहराजवळील निधोना रेसिडेन्सीमधील घटना. मारहाण करणाऱ्या 9 जणांच्या विरोधात मारहाणीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. बुलडाण्याच्या लोणार तालुक्यामधील वढवच्या माजी सरपंचाची हत्या. माजी सरपंच अशोक सोनुने यांची 1.5 महिन्यापूर्वी हत्या. हत्या करणारे आरोपी भावकीमधील असल्याचं समोर. 1 आरोपी अद्यापही फरार तर 2 आरोपी अटकेत. बुलडाण्यामधील माजी सरपंच अशोक सोनुने हत्या प्रकरणामध्ये पीडित कुटुंबाला पोलिसांनी संरक्षण द्यावं. दीपक केदार यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी. कोणत्या पोलीस अधिकाऱ्याने हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला? दीपक केदार यांचा सवाल. जळगाव जामोदमधील पंकज देशमुख आत्महत्या प्रकरण. पंकज देशमुख आत्महत्या प्रकरणी सीआयडी चौकशी करा या मागणीसाठी न्याय हक्क जन आंदोलन समितीकडून जळगाव जामोद बंदचं आवाहन. भाजप आमदार संजय कुटेंच्या चालकाचा मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी. आज सर्व पक्षीयांचा बुलडाण्यामधील जळगाव जामोद शहर बंदचं आवाहन. सकाळपासून बंदला मोठा प्रतिसाद. कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीमधून आता दिलासा मिळणार आहे. कल्याण शिळ रोडवरील पलावा पूल अखेर सुरू. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते लोकार्पण. चंद्रपूर जिल्ह्यामधील ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांची बसच्या अनियमित फेऱ्यांमुळे अडचण. बसच्या प्रतीक्षेमध्ये विद्यार्थी तासनतास खोळंबतात. विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याची मागणी. सांगलीच्या वाळवाजवळ रक्ताच्या थारोळ्यामध्ये आढळली महिला डॉक्टर. हाताच्या नसा कापून गाडीमध्ये आत्महत्या केल्याची माहिती. मृत महिला डॉक्टर मुंबईमधील असल्याची माहिती. प्रकरणाची चौकशी निष्पक्ष पारदर्शक होण्याची विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांची मागणी. पुणे नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यामधील चंदनापुरी घाटामध्ये विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात. महामार्गाच्या बाजूला खड्ड्यामध्ये बस कोसळली. 5-6 विद्यार्थी किरकोळ जखमी.